नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही झालेली आहे ना. प्रिलिम 2025 ची फायनली झाली आपण, कारण 2 वेळा ती पोस्टपोन झाली. बरं, पोस्टपोन झाली तर झाली. मी सायन्सच्या भागावरून तर एवढं सांगतोय की हा भाग कठीण आलेला होता. आता पूर्ण पेपर हा कुणाला कसा गेला हा तर पर्सेंट टू पर्सेंट, प्रत्येक ऍस्पिरंट टू ऍस्पिरंट हा तर व्हॅरी करणार आहेच. बरोबर. कट ऑफ किती लागणार, काय लागणार, ही सर्वांना चिंता असते. पण जर तुमचा असं जर असेल की अजिबातच हे शक्य नाही, किंवा 100 किंवा 100 पेक्षा कमी मार्क्स आलेत, किंवा बरेच विद्यार्थी असे आहेत, बरेच विद्यार्थ्यांना मला कॉल आला की मी सर UPSC ची तयारी करत होती किंवा होतो, आणि काय तर मी या वर्षीपासून आता MPSC सुद्धा देणं सुरू केलं. पण त्यांना असं वाटत होतं की UPSCचा अभ्यास तर माझा झालाय, थोडा जो काही सायन्सचा भाग वेगळा आहे तो केल्यानंतर काय तर MPSC होऊन जाईल. पण त्यातही फरक पडतोय, तिथेही काय तर मार्क्स मिळाले नाहीत. असे पण बरेच विद्यार्थी आहेत. बरोबर. म्हणजे कोणीही जरी असेल की ज्यांनी प्लॅन केला होता की या वर्षी एनी हाऊ मला राज्यसेवा प्रिलिम क्रॅक करायची आहे आणि मुख्य परीक्षा द्यायचीच आहे, ते क्रॅक करा मुख्य परीक्षा, किंवा नाही तर ऍटलिस्ट अनुभव तर येईल की आपण खरंच आन्सर रायटिंग मध्ये कुठं बसतोय, आपली लेवल काय आहे हे तर लक्षात येईल. पण झालं काय की प्रिलिमच क्रॅक झालेली नाही. मग आता पुढे काय? बरोबर. आता पुढे काय, तर पुढे 2 पर्याय आहे. आता काही विद्यार्थी असे असतील की काही बरेच अटेम्प्ट दिलेत आणि त्यांचा प्लॅन बी रेडी आहे. तर आज आपण त्याबद्दल तर बोलणार नाही आहोत. आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत की ज्यांना पुढचा अटेम्प्ट हा सिरियसली, यापेक्षा सिरियसली द्यायचा आहे आणि एनी हाऊ तो क्लिअर करायचा आहे. आज आपण फक्त त्यांबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, आले लक्षात? चला तर, बाकी तुम्हाला अजून कोणते क्वेरीज असेल तर मी माझा नंबर इथं शेअर करतोय. 8793382448. तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहेत या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे. व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला मेसेज करता येईल. व्हॉट्सअपला आपण एक ग्रुप तयार केलाय, तो जॉईन करायचा आहे, तरी पण मला याच नंबरला मेसेज करा. हा इथं टेलिग्राम चॅनल आहे, तो जॉईन करा, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स येतील. इंस्टाग्रामला सुद्धा मी आता रेग्युलर कंटेंट टाकतो, तिथं पण फॉलो करता येईल. ठीक आहे, ऑल क्लिअर. चला मुद्द्यावर येऊ आणि बाकीचे जे बाबी आहे ते आपण नंतर डिस्कस करू. बघा, मला असं वाटतं, म्हणजे आज जे काही सांगणार आहोत मी, हे त्यावरून सांगतोय की जर मी तुमच्या जागी जर मी असतो तर मी काय केलं असतं यावरून सांगतोय. आणि जनरली मला असं वाटतंय की जर आपल्याला ऍज अ पर्सन जर चेंज व्हायचं आहे, बरोबर, एक बेटर पर्सन जर व्हायचं आहे, काहीतरी पुढे जर चांगलं करायचं आहे, तर पहिला जो मुद्दा येतो तो म्हणजेच येतो काय तर ऍक्सेप्टन्स. की आधी आपल्याला ऍक्सेप्ट तर करावं लागेल की ह्या गोष्टी माझ्यात कमी आहेत किंवा ह्या गोष्टी माझ्यात चुकीच्या आहेत, तरच जाऊन मी बेटर होऊ शकणार आहे. बरोबर. आणि दिस इज, मला वाटतं की दिस इज द ह्युमन टेंडन्सी, मानवी स्वभाव आहे की लवकर काहीतरी ह्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करत नाही, ज्या चुका आहेत ना, हे जर आपण समजा की आपल्याला स्वभावाबद्दल कोणी जर टोकलं, आपण काय लगेच मान्य करतो का? नाही करत. आपण बऱ्याचदा काय होतं की त्याला विरोध करतो आणि भांडणं होतात. बरोबर. आणि इथंच काय तर आपण माती खातो असं आपल्याला म्हणता येईल. पण या बाबतीत आता ते चालणार नाहीये. जर तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही आहात, तुम्हाला हेच वाटत आहे की माझा अभ्यास पूर्ण झाला होता तरी पण कसं राहिलंय, तर मग अवघड आहे. म्हणजे पहिलं तर तुम्हाला हे ऍक्सेप्ट करावं लागेल की काय झालेलं आहे आणि का झालंय, हे समजून घ्यावं लागेल. आणि हे जर झालं, आणि मला वाटतं की ही जी पायरी आहे ना, ही सर्वात कठीण पायरी आहे. आणि बरेच विद्यार्थी हे सोडतात. मी कितीतरी वेळा विद्यार्थ्यांना म्हटले की पेपर झाल्यानंतर त्याचा अनालिसिस करा. विद्यार्थी पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एकच असतो की ठीक आहे की मार्क्स किती मिळतील ते तर बरोबर आहे, पण विद्यार्थी लागतात मागे कशाच्या, तर कट ऑफच्या, की कट ऑफ किती येईल. युट्यूबला जाऊन चेक करा, तुम्हाला प्रत्येकाने, इव्हन आपल्या पण चॅनलवर कट ऑफ किती असणार आहे याचा एक भाकीत एक लोअर लिमिट आहे, आम्ही सांगितलेलं आहे, माझ्या टीमने सांगितलंय. पण नेमका काय असेल कट ऑफ, त्याबद्दल लवकरात लवकर तुमच्या समोर सेशन तर येणारच आहे. बरोबर. पण मला असं वाटतं की कट ऑफ आहे ना, हे फार फॅक्च्युअल गोष्ट आहे. कारण कट ऑफ विचार केलं तर आपल्या हातामध्ये नाहीच आहे. बरोबर की नाही? राईट. आपल्या हातामध्ये काय की आपण मार्क्स किती मिळवले ते आपल्याला माहित करून जर घेतलं तर आपल्याला एक अंदाज बांधता येतो की समोरची पायरी काय आहे म्हणून. बरोबर. मग एवढेच मार्क्स का मिळालेत याचा अनालिसिस करणे हे आपल्याला सर्वात जास्त गरजेचं आहे. म्हणजे या मुमेंटला तुम्हाला काय करायला पाहिजे, या मुमेंटला अनालिसिस करायला पाहिजे की एवढे मार्क का मिळालेत, माझे किती प्रश्न बरोबर आलेत, किती चुकलेत, का चुकलेत, कुठं मी रिलेट करण्याचा प्रयत्न केला तर का चुकलंय आणि का बरोबर आलंय. हा हा खरा मुद्दा आहे आणि ही खरी पायरी आहे, हा खरी स्टेप आहे.
म्हणजे जर परीक्षा या रविवारी झाली तर 2-3 दिवस अभ्यासाला बाजूला सारून स्वतःचं अनालिसिस करणे सर्वात जास्त गरजेचं आहे. इथूनच तुमचा ऍक्सेप्टन्स आहे तो वाढेल. इथूनच लक्षात येईल की तुम्ही कुठं कमी पडताय म्हणून. आले लक्षात? आणि काय एकदा हे झालं आणि काय म्हटलं मी की हीच पायरी कठीण आहे बरं का. आणि एकदा हे जर झालं मी डिटेल डिस्कस करणार आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे काय करायचं म्हणून दोन्ही टप्प्यांमध्ये. एकदा हे काय झालं तर आपण योग्य मार्गाने जाऊ शकतो ना. जे काय झालं तेच झालं. इथून रिग्रेट करून आपण पुढे तर जाऊ शकणार नाही आहोत. पण जर आपल्या चुका जर लक्षात आला तर याला रिफ्लेक्ट करून आपण पुढे नक्की जाता येईल. आणि हे पण तेवढंच गरजेचं आहे मग. बरोबर? पण दुसरी स्टेप लक्षात ठेवा की पहिल्याच्या व्यतिरिक्त तेवढी चांगलं राहू शकतच नाही. बरोबर? थोडंसं डिटेल डिस्कस करू. बघा फर्स्ट स्टेप काय आहे ऍक्सेप्टन्स. जे झालंय ते तुम्ही चेंज करू शकत नाही. त्यातून फक्त आणि फक्त तुम्ही शिकू शकता हे समजून घ्या. करेक्ट? काय करायचं आहे? 100 प्रश्न होते. या 100 प्रश्नांपैकी किती तुम्ही अटेम्प्ट केलेत ते लिहा. त्या अटेम्प्ट पैकी किती राईट आलेत, किती रॉंग आलेत. बरोबर? आणि मग उरलं आहे काय तर नॉट अटेम्प्ट. राईट? समजलंय? आता जे अटेम्प्ट केलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तो राईट आला की रॉंग आला तो मार्क करायचा आहे तुम्हाला. आणि राईट आला तर विचार करा. फक्त तुम्हाला 100 प्रश्न आहे बरं का. 100 प्रश्नाला असं समजा की तुम्हाला फक्त 2-2, 3-3 मिनिट द्यायचंय. तो राईट आला तर का राईट आला? याबद्दल तुम्हाला 100% माहिती होती का? माहित असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. शक्य झाल्यास आता एक एक्सेल शीट बनवून घ्या. की माहित असेल तर चला की हा तुम्हाला 100% माहित होता काहीतरी मार्क करा आणि समोर चला. दुसरा प्रश्न की हा राईट तर आला पण यामध्ये काय तर मी एलिमिनेशन मेथड माहित झाली. स्वतःला प्रश्न विचारा की हा 100% का माहित नव्हता. जर तुम्ही तिथे एलिमिनेशन मेथड यूज करून जर सॉल्व्ह करत आहात याचा अर्थ काय की तो टॉपिक तुमचा पूर्णपणे झालेला नाही आहे. बरं एखादी प्रश्न जर तुम्ही अटेम्प्ट केला आणि जर तो चुकलेला असेल तर स्वतःला प्रश्न विचारा की का चुकला. जर मी अभ्यास केलाय जर मी आतापर्यंत कॉन्फिडंट होतो तर मग का चुकलाय. आणि हा जर तुम्ही बरं एखादी जर प्रश्न तुम्ही अटेम्प्ट नाही केला असेल तर तो अटेम्प्ट का नाही केला. जर सिलेबसचा तो भाग आहे तर तो माझ्याकडनं का चुकलाय हा खरंच विचार केलाय का आपण. आणि हा जर चार्ट जर तुम्ही जर तयार केला तर मी तुम्हाला खात्री देतोय की पुढचा अटेम्प्ट हा जाणार नाही असा. का कारण इथून न तुमचा पूर्ण पिक्चरच क्लिअर असणार आहे. पूर्ण पिक्चर क्लिअर असेल. किंवा एक काम करतो शक्य झाल्यास मीच तुम्हाला एक एक्सेल शीट बनवून देतो. मीच काय तर तुम्हाला एक एक्सेल शीट बनवून देतो. ज्यामध्ये एक एक्सेल शीट मी त्याची बनवलेली होती बघा एक शॉर्ट्स बनवलेला होता की प्रत्येक प्रश्न होता त्याचा करेक्ट आन्सर काय आहे आणि तुम्ही मार्क केलेला आन्सर काय आहे. है ना. तिथं तुम्ही निवडायचंय 2 आहे की 1 आहे की 3 आहे आणि बाजूला काय तर तुम्हाला किती मार्क्स मिळतील असे एक एक्सेल शीट बनवून दिलेली होती. करेक्ट? अशी पण एक एक्सेल शीट बनवून घेऊ आपण. ज्यात प्रत्येक प्रश्न मी ऍड करतो तो बरोबर आलाय की चुकलाय हा तुम्हाला मार्क करायचा आहे. आणि त्यासमोर त्याचा रिमार्क म्हणजे एक शेवटी आपण एक कॉलम टाकून घेऊ जिथं काय तर रिमार्क की तुम्हाला काय वाटतं की का बरोबर आला का चुकला ते तुम्ही शोधा. समजलंय सर्वांना हे? ऑल क्लिअर आहे? करेक्ट? शक्य झाल्यास हे तुम्ही तुमचं करा. किंवा डायरेक्ट पेपर घ्या आणि पेपरवरच जो पेपर आहे ना त्या पेपरवरच लिहा. चालेल काही प्रॉब्लेम नाही. एक्सेल शीट नाही बनवली. आत्ताच करायचंय ना पेपरवरच लिहा. मार्किंग सिस्टम वापरा. राईट आला, रॉंग आला, अनअटेम्प्ट होता, अनअटेम्प्टेड होता, है ना? तो एलिमिनेट करून केलेला आहे. असा काहीतरी मार्किंग सिस्टम वापरा. याशिवाय तुम्ही पुढे योग्य मार्गाने पुढे तर जाणार पण योग्य मार्गाने जाणं पण तेवढंच गरजेचं आहे ना. बरोबर? तर हे पहिल्यांदा करायचंय. इथून तुमचा ऍक्सेप्टन्स आहे तो वाढेल. दुसरं काय करायचंय तर स्वतःला प्रश्न विचारा. आस्क युअर सेल्फ की मी खरंच रिव्हिजन केले का. रिव्हिजन शिवाय तर काही शक्य नाहीये. म्हणजे तुम्ही जर आज अभ्यास करताय तुम्ही जेवढा काही अभ्यास केलाय तेवढा तुम्हाला पूर्ण समजलाय. परीक्षेपर्यंत त्यातला सिंगल डिजिट पर्सेंट तुम्हाला लक्षात राहील जर तुम्ही रिवाइज नाही केलं तर. आणि परीक्षेपर्यंत तो तुमचा तर 4-5 वेळा रिव्हिजन व्हायला पाहिजे तर तुम्हाला त्यातला मॅक्झिमम लक्षात राहणार. मग तुमचं खरंच रिव्हिजन झालेलं होतं का. जेवढ्या विषयांवर तुम्ही कॉन्फिडंट होते त्याचे कमीत कमी 3 ते 4 रिव्हिजन 3 ते 4 वेळा पीवायक्यू एमसीक्यू सॉल्व्ह करून झालेले होते का. विचार करा स्वतःला. हा उत्तर तुमचा
तुमच्याकडे असू द्या. हो आहे, नाही आहे, काय आहे आणि बी बी ऑनेस्ट, प्रामाणिक राहा स्वतःशी. दुसरं आहे काय, की टाईम मॅनेजमेंट. पेपरमध्ये टाईम मॅनेजमेंट इथं काही प्रश्न तर येत नाही कारण राज्यसेवेचा पेपर आहे. पण ही जी परीक्षा आहे ना, ही खरी टाईम मॅनेजमेंटची आहे. कारण मला सांगा, की सर्वांकडे दिवसातले 24 तासच आहेत. सर्वजण सेम बुक्स वाचतायत. मग का काही जण सिलेक्ट होतात, काही जण का होत नाही? कारण फरक एवढाच आहे, की त्या 24 तासामध्ये कोण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करतो आणि कोण नाही करत. म्हणजे टाईमचंच मॅनेजमेंट आहे ना. म्हणजे समजा, की प्रत्येक विद्यार्थी 2 आहेत, ए आणि बी. ए व्यक्ती पण रोज 8 तास अभ्यास करतोय, बी पण करतोय. सेम बुक अभ्यास करतायत दोन्ही पण. सेम बुक दोन्ही पण. पण हा काय करतो, त्या पुस्तकातलं फक्त एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करतो. आणि बी फक्त वाचत सुटतोय. फक्त वाचत जातोय. त्याला जो मिळाला तो अभ्यास करतोय. तर ऑब्व्हियस आहे, की रिझल्ट एचा येणार, बीचा येणार नाही. का? कारण यांनी वेळेचा प्रॉपर मॅनेजमेंट केलंय, प्रॉपर युटिलायझेशन केलंय. सो सगळा टाइम मॅनेजमेंटचा खेळ आहे. इथून चेंज करा, की आता जर तुम्ही बी सारखे असणार, तर ए सारखा बना. टाइम मॅनेजमेंट करा. टाइम मॅनेजमेंट म्हणजेच, की कसं तुमच्या कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येईल. कमीत कमी वेळेत अभ्यास करून याचा विचार करा. तिथून टाइम मॅनेजमेंट करा. ज्याला आपण या परीक्षेची इफिशियन्सी म्हणू, की वेळ कमी, इनपुट कमी, पण मार्क जास्त म्हणजे आउटपुट जास्त. त्यालाच इफिशियन्सी म्हणतात ना. सायन्समध्ये तर एक प्रश्न पण विचारलाय इफिशियन्सीवर. नेक्स्ट आहे, की ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट देता, तर खरंच त्याचं अनालिसिस ऑनेस्टली केलंय का? जसं मी आता थोड्या आधी सांगितलं ना, की हा पेपर झाला आणि या पेपरमध्ये आपण स्वतःला जर प्रत्येक प्रश्नाबद्दल विचारलं, की का बरोबर आहे? का चुकलाय? का अटेम्प्ट केलेलं नाही? का एलिमिनेशन मेथड वापरलेली आहे? बरोबर? हे जर तुम्ही जर केलेत हॉनेस्टली, ही जर सवय तुम्हाला जर मॉक टेस्ट पासून जर असती, तर विचार करा, की त्या मॉक टेस्ट मध्येच तुमचे जे भाग हे वीक आहेत, ते तुमचे मजबूत झाले असते. बरोबर? आणि म्हणून हे प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर ॲक्सेप्टन्स नक्कीच तुम्हाला वाढेल. तुमच्या काय चुका झालेल्या आहेत ह्या लक्षात येतील. कोणता भाग वीक आहे, तो तुमच्या लक्षात येईल आणि योग्य मार्गाने जाता येईल. आणि हे झाल्यानंतर मग काय करायचंय? अशी लिस्ट तयार करा. बघा, पूर्ण चार्ट तयार झाल्यानंतर अशा टॉपिकची लिस्ट तयार करा. तुम्हाला वाटतंय की तो तो भाग तुम्हाला माहित आहे पण चुकलाय. तुम्हाला माहित आहे की तुम्हाला तो भाग अभ्यास केलाय. तुमचा कॉन्फिडन्स तर आहे, पण पेपरमध्ये चुकलाय. आणि हे बऱ्याचदा होते. बऱ्याचदा का होते? कारण आपली एक टेंडन्सी, आपली एक असा आपला समज आहे, की मी जसा वाचला तसा पेपरमध्ये यायला पाहिजे. असं होत नाही ना. बरोबर की नाही? सायन्समध्ये तर फार जास्त रेअरली कधीतरी असा होणार. फार जास्त असे प्रश्न असतात जिथे आपल्याला रिलेटेड नॉलेज यूज करावं लागतं. मग याची लिस्ट रेडी करून ठेवा. करेक्ट? नेक्स्ट मी तुम्हाला म्हटलं ना, की कोणते असे प्रश्न आहेत जे तुम्ही गेस केलेत. कारण मला खात्री आहे, की 100 पैकी तुम्ही किती प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले असणार? 30-40 प्रश्न. काही एवढ्यानी एक्झाम क्लिअर होणार आहे का? शक्यच नाहीये ना. कारण या 30-40 मध्ये चला, की आपण मान्य करू, की 40 जरी केलं तर 40 दुणे 80 होतील. 80 तर काही कट ऑफ तर लागणार नाहीये. आणि नक्की तुम्ही 80 ते 100 प्रश्न अटेम्प्ट करून आले असणार. मग इथून इथं कसे काय जम केले? चला आपण मान्य केले, की तुम्ही 50 जरी केलेत. मग इथून इथं कसे गेले असणार? एवढे प्रश्न कुठून अटेम्प्ट केलेत? काहीतरी गेस करून केलेत ना? प्रश्न विचारा का गेस केलेत? का मला आलं नाही? कुठं कमी पडतोय? आयोगाने तो प्रश्न का तसा सेट केलेला आहे? करंट रिलेटेड तर नाहीये तो प्रश्न. असे प्रश्न स्वतःला विचारा. आणि असे पण प्रश्न तुम्हाला मिळतील ना, की जे कंप्लीटली तुम्ही अव्हॉइड केलेले आहेत, ज्याला मगाशी आपण अनअटेम्प्टेड म्हटलं होतं. तिथं पण प्रश्न विचारा ना, राइट? म्हणजे तुम्हाला काय होणार तर कंप्लीट आयडिया मिळेल, की कुठं तुम्ही कमी आहात. आता एवढं तर नक्की आहे, की तुम्ही कॉन्फिडेंटली या पेपरला गेलेत. बरोबर? म्हणजे तुमचा अभ्यास मॅक्सिमम झालेला आहे. पण तरी पण कुठेतरी कमी आहे. आता ती कुठं कमी आहे हेच तर मुख्य शोधायचं आहे आणि प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट करून पुढे जायचं आहे. बरोबर? तो भाग का चांगला रिवाईज करायचा आहे आणि जमेल तेवढी प्रॅक्टिस करा. आणि असं समजा, की आता ही जी वेळ मिळालेली आहे, रिग्रेट तर करायचं नाहीये. पण ही जी वेळ मिळालेली हे आन्सर रायटिंग प्रॅक्टिसची आहे म्हणून. मे महिन्यामध्ये परीक्षा आहे. तुमचा जो भाग हा थोडासा वीक आहे, याला रिवाईज करायला, याला प्रिपेअर करायला जास्त वेळ तर लागणार नाही. पण तुम्हाला बराचसा वेळ आता यासाठी मिळतोय आन्सर रायटिंगसाठी.
आन्सर रायटिंग ही एक स्किल आहे. मला खात्री आहे की इथून 5 वर्षाआधी मी जसा शिकवत होतो तसा त्यापेक्षा आज फार चांगला शिकवतोय. इथून पुढच्या 5-10 वर्षानंतर अजून खूप चांगला शिकवणार आहे, मला याची खात्री आहे. का? कारण ही एक स्किल आहे आणि जे वेळेनुसार बदलत होते, इम्प्रूव्ह होत जाते. आन्सर रायटिंग ही एक स्किल आहे. तुम्ही या आधी जर 4 महिन्या आधी लिहून पाहिलं असणार, आज लिहून पहा, उद्या लिहून पहा, हे तुम्हाला इम्प्रूव्ह होताना पाहायला मिळेल. म्हणजे जेवढं जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं चांगलं आहे. तर या वेळेचा प्रॉपर युटिलायझेशन करायचंय. करेक्ट? बरं, जाता जाता फायनल टिप्स देऊन जातो बघा. लक्षात ठेवा, ही एक कॉम्पिटिशन आहे. ही काही तुमची नॉलेजची टेस्ट नाहीये. बी रिमेंबर. मी असं का म्हणतोय? कारण बऱ्याचदा असं होते, की आपण नॉलेज गेन करण्यासाठी अभ्यास करतो. पण नॉलेजच्या चक्करमध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं सोडून देतो आणि मग काय, तो मगाशी सांगितलं की टाइम मॅनेजमेंटचा सगळा खेळ होतो. त्यामुळे नॉलेज टेस्ट नाहीये, नेहमी लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन आहे. दुसरं याला कॉम्पिटिशन मी का म्हणतो? बऱ्याचदा काय होतं, की आपण अभ्यास करता करता आपल्याला कंटाळा येतो. ठीक आहे. मग आपण हे विचार करतो, म्हणजे जनरली मी माझ्यासोबत तरी असं व्हायचं, हाच थोडी ना पेपरमध्ये येणार आहे. मग काय तर त्याला स्किप केलं किंवा धुरसारला आणि पुढच्या टॉपिककडे वळलो. किंवा काय तर चला आता आज आज थोडा वेळ काय तर आराम करून घेऊ, कुठेतरी पिक्चर सोबत मित्राला गेलं. नक्कीच जायला पण पाहिजे. पण आपण ते किती फ्रिक्वेंटली जातो, त्यात आपला किती वेळ जात आहे. आहे ना? ज्याला आपण म्हणतो की 10 तास मी अभ्यास करतो, खरंच ते 10 तास सिरियसली आहेत का? हा प्रश्न जर विचारला, तर तुम्ही हे जे कंटाळवाणे भाग आहेत, है ना? हा होणार नाही. कारण काय? कारण विचार करा की हे कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन म्हणजे काय? स्पर्धा लागलेली आहे. तुमच्यासारखे अजून लाखो विद्यार्थी आहेत, लाखो ॲस्पिरंट्स आहेत. हे विचार करा की ज्यावेळेस तुम्ही असा टाईम स्पेंड करत आहात, कंटाळवाणा जर करत आहात, तर हे विचार करा की तो भाग पेपरमध्येच येणार की नाही येणार हा विचार करू नका. हे विचार करा की कोणीतरी माझ्यासोबत माझ्यापेक्षा पुढे जातोय. कारण शेवटी कॉम्पिटिशन आहे ही. जिथं तुम्ही मागे पाऊल एक टाकलं त्यावेळेस एक जण समोर गेला. जिथं तुम्ही स्लो झाले तिथं एक जण तुमच्या समोर गेला. ऑब्व्हियस आहे की नाही? त्यामुळे ऑल्वेज रिमेंबर की तुमची कॉम्पिटिशन लागलेली आहे. तुम्ही रेसमध्ये धावत आहात हे नेहमी डोक्यात ठेवा. हे जर राहिलं नाही ना, तर मग आपण योग्य मार्गाने जाणार नाही आहोत. करेक्ट? नेक्स्ट, डोंट रिपीट द ओल्ड सायकल. आता काय-काय केलेत, काय-काय चुका केल्यात आपण या परीक्षेमध्ये, काही परीक्षेमध्ये सिली मिस्टेक झाल्या असतील. कुठं आपण रिव्हिजन करायला, कारण मागची स्लाईड आपण ऑलरेडी पाहिलं. कुठेतरी आपण रिव्हिजन करायला कमी पडलो असणार. कारण रिव्हिजन एक बोरिंग टास्क आहे. है ना? रिव्हिजन एक सिरियसली म्हणजे आज जो वाचलाय तो रात्री रिवाईज करायला म्हटलं ना, मला नाही वाटत की सिंगल डिजिट विद्यार्थी असे असतील जे डेली रिवाईज करत असतील. सिंगल डिजिट पर्सेंट असे विद्यार्थी असतील जे आज वाचलेलं उद्या एकदा तरी चाळून पाहत असतील म्हणून. मग तुम्ही ही जी ओल्ड सायकल जर रिपीट करताय ना, मग विसरून जा परत. मग तुम्ही तेच की तड्यात-मळ्यातच राहणार आहे. मी तुम्हाला हे सांगतोय की परत पुढे असं व्हायलाच नाही पाहिजे. करेक्ट? यासोबत तुम्हाला इथून पुढे आता सगळी आयडिया आली आहे. स्ट्रॉंग प्लॅन बनवा. तुम्ही स्वतः तुमचं बनवा. मायक्रो गोल्स बनवा, की मला या दिवशी हा करायचा आहे, या आठवड्यात हे करायचंय, त्या महिन्यात तो करायचा आहे. डेली टार्गेट्स फिक्स करा. रिव्हिजनचा प्लॅन वीकली आहे, डेली आहे तो फिक्स करा आणि मंथली जे काही टेस्ट देत आहेत ते करा. हे प्लॅन स्वतःचे आता तुम्ही स्वतःच बनवा. कारण तुम्ही जसे एक सुरुवातीपासून जर एखादी विद्यार्थी जर सुरुवात करतोय अगदी स्टार्ट पासून, त्या मोमेंटला ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी एकाच लेव्हलचे असतात. पण आता जर तुम्ही जे असणार, ते प्रत्येक जण वेगवेगळ्या लेव्हलला आहेत. प्रत्येकाचे मग वेगवेगळे असतील. म्हणून हे प्लॅन्स तुमचे असायला पाहिजेत. करेक्ट? ऑल क्लिअर? आय होप की लक्षात आलं असेल की तुम्हाला नेमकं काय करायचंय म्हणून. आणि यातही मला माहित आहे की ह्युमन टेंडन्सी काय आहे म्हणून. यातही जर तुम्हाला हे जर वाटत आहे की मला कोणतरी करून घेणारा पाहिजे, कोणतरी मार्गदर्शक पाहिजे, तर आपण रिसेंटली आता गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलाय. यामध्ये आम्हाला अशाच विद्यार्थ्यांची गरज आहे जे सीरियस आहेत, जे करतील. कारण आम्ही गॅरंटी देतोय. जर तुमचं नाही सिलेक्शन झालं तर तुम्हाला फीज आहे ती परत मिळणार आहे. तुम्ही ऍटलीस्ट जरी प्रिलिम जरी क्लिअर करताय तरी पण तुम्हाला 1 लाख कॅश प्राइज आहे. तुम्हाला 1 लाख कॅश प्राइज आहे. 3-2-5 येस. जरी प्रिलिम जरी क्रॅक करताय तरी. आले लक्षात? याला आम्ही काय म्हटलं तर गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम. या व्यतिरिक्त अजून बरेच आहेत. फक्त पाहिजे काय? आम्हाला पाहिजे सिरियस कॅन्डिडेट्स. यामध्ये आम्ही जे सांगणार ते सिरियसली त्यांनी केलं पाहिजे.
त्यांची प्रोग्रेस नक्कीच चेक केल्या जाईल. त्यांनी जर केलंय तरच काय तर हे गॅरंटीड सिलेक्शन आम्ही घ्यायला तयार आहोत. आले का लक्षात? आणि याबद्दलच बघा, की हे फक्त लक्षात ठेवा, की कोणत्या बॅचसाठी आहे? ही जी आपली राज्यसेवा यशोदय जी बॅच आहे. ज्यामध्ये राज्यसेवा आणि UPSC सर्व यामध्ये काय तर कव्हर होईल. करेक्ट? यामध्ये लक्षात ठेवा बेसिक पासून आपण कव्हर करू. NCERT, पर्सनल मेंटॉरशिप सुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला मेंटॉर्स असाइन केले जाणार. वेळोवेळी ते गाईड करतील. रोज तुमची गुगल मीट होईल. तुमचे काय चॅलेंजेस आहेत, काय डाऊट्स आहेत ते डायरेक्ट तुम्हाला त्यांना विचारता येईल. तुम्हाला इथं 18 बुक सुद्धा मिळतायत. फीस बद्दल एक तुम्हाला सांगतोय, की तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये भरता येणार आहे फीस. सोबत तुम्हाला भरपूर डिस्काउंट पण मिळेल. बरोबर? अजून काय काय मिळणार आहे? बघा इथे दिले. तुम्ही नॉर्मल बॅच जॉईन केली तर हे काही ज्या बाबी आहेत त्या मिळतील, काही नाही मिळतील. पण GSP मध्ये तुम्हाला सर्वच मिळणार आहे. लाईव्ह रेकॉर्डेड क्लास तर असतातच आणि आपल्याकडे अनलिमिटेड रेकॉर्डेड आहे. सब्जेक्ट वाईज नोट्स पण आहेत. PDF आहे, डाऊट सेशन आहे, प्रॅक्टिस सेशन आहे, मॉक टेस्ट आहेत. 18 बुक्स लक्षात ठेवा की GSP मध्ये मिळणार आहे. ऑफलाईन क्लासेस आणि टेस्ट इन पुणे हे तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये मिळते. बट डिस्क्रिप्टिव्ह मॉक टेस्ट तुम्हाला GSP मध्ये मिळणार. आपला पॅटर्न आता UPSC सारखा झालाय, तर स्टडी नोट्स आहे, मॉडेल आन्सर्स आहेत, हे UPSC चे आपल्याला जाणणे गरजेचं आहे, कारण MPSC चा काही सध्या तरी मटेरियल अवेलेबल नाहीये. करेक्ट? 1 to 1 मेंटॉरशिप इथं तुम्हाला मिळणार आहे. मी आताच काय म्हटलं, की डेली तुमचे गुगल मीट्स होतील. तुम्हाला मेंटॉर असाइन केल्या जाणार. ते तुम्हाला वेळोवेळी गाईड करतील. इंटरव्ह्यू गाईडन्स सपोर्ट इथं आहे तुम्हाला. वीकली रिपोर्ट्स आहेत. कारण आम्हाला पण चेक करायचं आहे, की खरंच तुम्ही योग्य मार्गाने जाताय की नाही. आणि तुम्हाला पण तर कळायला पाहिजे. आणि हे सांगितलं मी ऑलरेडी तुम्हाला, की प्रिलिम क्रॅक जर केले तुम्ही 2026 तर 1,00,000 रुपये कॅश प्राइस आहे. शेवटी मुद्दा क्लिअर आहे. तुम्हाला पाहिजे पोस्ट, आम्हाला पाहिजे रिझल्ट. बरोबर? चला तर हे झाले काय तर राज्यसेवा बॅच बद्दल किंवा UPSC सुद्धा यामध्ये आहे. बेसिक पासून आपण कव्हर करू. आन्सर रायटिंग सुद्धा इथं कव्हर होईल. तुम्ही आन्सर जे देणार ते तुम्हाला 24 तासामध्ये चेक करून मिळतील. करेक्ट? नेक्स्ट आहे काय तर ग्रुप बी, ग्रुप सी ची पण आपल्याकडे बॅच आहे, ज्यामध्ये कंप्लीट प्री आणि मेन्स सर्व इथं कव्हर होणार. 3+ कोर्सेस आहे, 400+ मॉक टेस्ट आहे, 240+ स्टडी नोट्स आहे, 1000+ टॉपिक वाईज MCQ आहे. अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आहे. तुम्हाला असे नोट्स मिळतील PDF स्वरूपात, जे तुम्हाला प्रिंट आउट काढता येईल आणि रिव्हिजन करायला, अभ्यास करायला त्याची मदत होईल. मॉक टेस्ट आहे, टॉपिक वाईज टेस्ट आहे, सर्व इथं कव्हर होणार. ऑल क्लिअर? चला, नंबर माझा स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. कोणतेही क्वेरीज आहेत डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तरी पण टेलिग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, सर्व ठिकाणी तुम्ही मला कनेक्ट करू शकता. कोणतीही क्वेरीज आहेत माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. यस, सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.